कॉलेजला 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या कॉलेजने घेतलेल्या उत्तुंग अशी भरारी आपण या छोट्याशा व्हिडिओ क्लिपद्वारे बघूया. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. गुजरे ऐसी हर रात रात, हो ख्वाहिशों से बात बात आशाएं, लेकर सूरज से आग आग, गाए जा अपना राग राग आशाएं, कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा, आशाएं. कहते हैं हर शुभ कार्य की शुरुआत गणेश जी की आराधना और वंदना से होती है, तो आओ हम मिलकर देखें गणेश वंदना. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि, गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गणपती बाप्पा मोरया. चला तर सुरू करूयात या वर्षीची ई भरारी. बरेच जण आपल्या कॉलेजमधून पास आउट झाले,
पण बघूयात कुणाकुणाला लक्षात आहे हे आपलं कॉलेज. नमस्कार, माझं नाव संकल्प मस्के. 2012 दूरसंचार आणि परमाणु विभाग अर्थात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून मी पास आउट झालो. त्यानंतर 2020 पर्यंत रिलायन्स जिओ या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी काम केलं. सर्वप्रथम मी इथं आभार मानतो ते सर्व A.G. पाटील कॉलेज प्रशासनाचं, मान्य प्राचार्य चौगुले सरांचं, मान्य उपप्राचार्य JKTR सरांचं, त्याचबरोबर ज्यांच्या सुपीक डोक्यातून प्रत्येक वेळेस अशा अभिनव कल्पना सातत्याने येत असतात आणि त्या प्रत्यक्षात उतरत असतात, आमचे सर्वांचे लाडके प्राध्यापक मुडगी सर आणि त्यांच्या सर्व सहकारी टीमचं मी इथं अभिनंदन करतो. तर भरारी ह्या शब्दावर जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं वाटतं भरारी म्हणजे काय आहे नेमकं. तर भरारी म्हणजे सळसळणाऱ्या तरुणाईचा कलाविष्कार म्हणजेच भरारी आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना दिला गेलेला वाव म्हणजेच भरारी. तंत्रांच्या आणि यंत्रांच्या ह्या जगात जगत असताना कलेच्या माध्यमातून माणूस म्हणून जिवंत ठेवण्यासाठी दिलं गेलेलं प्रोत्साहन म्हणजेच भरारी असं मला वाटतं. मला आठवतोय माझा पहिला भरारी, कॉलेजचाही पहिला भरारी होता. कॉलेजच्या पहिल्या भरारीमध्ये तबला वादन मी केलं होतं. त्यानंतर एक कॉलेजमध्ये ओळख निर्माण झाली होती आणि त्यानंतर त्या पहिल्या परफॉर्मन्स नंतर, त्या पहिल्या स्टेज परफॉर्मन्स नंतर जे त्या विचारपीठाचं, त्या व्यासपीठाचं आणि त्या माईकचं लागलेलं व्यसन जे होतं ते आज तागायत जिवंत आहे. त्यानंतर आमचा एक डान्स ग्रुपही होता. त्या डान्स ग्रुपने आम्ही सलमान खानच्या मेशअप गाण्यावर आम्ही डान्स करायचो. तर अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धाही केल्या. त्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर जेव्हा मी डिग्रीला गेलो, त्या डिग्रीला गेल्यानंतर जे डिप्लोमाला लागलेलं जे व्यसन होतं, विचारपीठाचं, व्यासपीठाचं किंवा त्या माईकचं जे व्यसन होतं ते शांत बसू देत नव्हतं. म्हणूनच कॉलेजच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम असो या किंवा युथ फेस्टिवल असो, युवा महोत्सव असो, अशा प्रत्येक ठिकाणी वक्तृत्व, सूत्रसंचलन, पथनाट्य आणि वादन अशा अनेक कला प्रकारात मी भाग घेत गेलो. त्याचा संधी मला मिळत गेली आणि त्याचा आनंद मी घेत गेलो. तर अशा सगळ्या सांस्कृतिक गोष्टींमुळे किंवा कला प्रकारामुळे आपल्याला काय मिळतं, तर आपण ह्या सगळ्या गोष्टींमधून कलाचे एक जीवन जगत असताना आपण एक माणूस म्हणून जगत असतो, माणूस म्हणून घडत असतो असं मला वाटतं. इथं आज अनेक जणांना बक्षीसही मिळेल, अनेक जणांना बक्षीसं मिळणारही नाहीत. हार जीत होत राहील. पण मी एक शायर खूप छान सांगून जातोय. तो शायर असा म्हणतो, जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तभी भी दिलों में फकीर जिंदा रख, हौसलों के उस तरकिश में कोशिश का ओ तीर जिंदा रख, हार जा जिंदगी में सब कुछ, हार जा जिंदगी में सब कुछ, फिर से जीतने की ओ उम्मीद जिंदा रख. ही या आशावादासह मी सर्वांना, आपल्या विद्यार्थी मित्रांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी आपली इथंच रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वीरभद्र पाटील. मी A.G. पाटील पॉलिटेक्निकमधून 2014 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ट्रेडमधून पासआउट आहे आणि सध्या रोटोकास्ट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज अ डेप्युटी मॅनेजर म्हणून वर्किंगला आहे. 10वी नंतर पॉलिटेक्निक कोर्ससाठी मी A.G. पाटील कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतला होता आणि तो माझा बेस्ट डिसिजन होता. कारण पॉलिटेक्निक करिक्युलम ॲक्टिव्हिटीसाठीच लागणाऱ्या सर्व गोष्टी A.G. पाटील कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. या कॉलेजला मी वन ऑफ द बेस्ट कॉलेज म्हणू शकतो. कारण या कॉलेजचा असलेला भला मोठा कॅम्पस, इथल्या सुसज्ज लॅब्स आणि त्यांच्या फॅसिलिटीज, प्लस या कॉलेजमध्ये चालणाऱ्या एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज, स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे असलेला एक्सपिरियन्स स्टाफ आणि त्यांचं बहुमूल्य मार्गदर्शन, या सर्व गोष्टींमुळे आज मी माझ्या करिअरच्या एका स्ट्रॉंग पोझिशनवर आहे. तर मी नक्कीच त्या विद्यार्थ्यांना आवाहन करेन ज्यांना 10वी आणि 12वी नंतर इंजिनिअरिंग फील्डमध्ये करिअर घडवायचं आहे. आपल्या सोलापूरमधील A.G. पाटील पॉलिटेक्निक हा त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, माझं नाव वंदना सुनील साखरे. 2017ला मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे A.G. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केलं. तसं माझ्याकडे ह्या कॉलेजबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मी जस्ट थोडेफार तुमच्यासोबत एक्सपिरियन्सेस शेअर करते. आज 3rd इयरला असताना आम्ही एका मुलासोबत एवढं मोठं प्रँक केलं होतं की आम्ही त्यामध्ये मॅमला इन्व्हॉल्व केलं होतं त्याच्यामध्ये, आणि ते खूप सक्सेसफुलही झालं होतं. त्यामध्ये इतकी मजा आली होती की मॅमनीही त्याचे खूप मजे लुटले होते. 2nd इयरला असताना सुद्धा मी एक ऑफ लेक्चर होता असाच, आणि मॅमनी सांगितलं होतं की कोणाला जर का कॉमेडी येत असेल किंवा मिमिक्री येत असेल तर मग तुम्ही समोर येऊन परफॉर्म करा, कोणालाही सांगणार नाही असं बाहेर. आणि मी आमच्या एका स्टाफच्या ऍक्टिंग केली होती, आणि त्या स्टुडंट्सनी, आमच्या क्लासच्या काही पोरांनी जाऊन सरांना सांगितलं की बाबा हिने ऍक्टिंग केली होती म्हणून तुमची. तर ते ज्यावेळी त्यांचं लेक्चर होतं त्यावेळी सर आले आणि त्यांनी म्हणलं होतं की आता सगळ्यांसमोर माझ्यासमोरही तू ऍक्टिंग करून दाखवायची. आणि मी खरंच त्यांच्यासमोर त्यांची ऍक्टिंग केलीही होती, जे त्यांनी खूप चेष्टेत घेतली होती अक्षरशः.
सांगण्याचं तात्पर्य असंच होतं की मजेशीर आणि फ्रेंडली वातावरण होतं कॉलेजमध्ये. तसं मला कधी अकॅडमिक्समध्येही प्रॉब्लेम आला नाही, कारण स्टाफ एवढा चांगला शिकवायचा की मला 3 वर्ष कुठले ट्युशन्स किंवा क्लासेस लावायची गरजही पडली नाही. स्टाफ हा नेहमी माझ्यासाठी फ्रेंडली तर राहिलाच आहे, प्लस त्यांनी नेहमीच मला मोटिवेटही केलेलं आहे पुढे जाण्यासाठी, एक्सेल करण्यासाठी. आणि माझा जो कॉन्फिडन्स लेवल हा बिल्ड झालेला आहे, कारण मी खूप त्यावेळी इव्हेंट्सही ऑर्गनाईज केले होते आणि त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स हा नेहमीच बिल्ड होत गेला. प्रत्येक वेळी स्टाफनी खूप सपोर्ट केलं होतं. त्यावेळी स्टाफ मेंबर्सचे मी खूप आभार मानते की त्यांनी नेहमीच खूप कॉन्फिडन्स दिला आणि खूप मला मोटिवेट केलं ह्यासाठी. थँक्यू सो मच. Hello everyone, I am Snehal Vande. First of all, I will give thanks to Principal Saugule sir, Vice Principal Jacketia sir, Civil Department HOD Pawar sir. AG Patil College बद्दल सांगायचं म्हणलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. तिथला ॲटमॉस्फिअर, तिथला टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, तिथली डिसिप्लिन तुम्हाला खूप काही शिकवून जाते. एक छोटीशी गंमत शेअर करते तुमच्याशी. सबमिशनचं टायमिंग होतं आणि मला पटकन एक जर्नल चेक करून घ्यायचं होतं सुतार मॅमकडून. तर मी स्टाफ केबिनमध्ये एंट्री करताना जनरली आपण मे आय कम इन मॅम वगैरे म्हणतो, तर मी घाई गडबडीत चुकून मे आय कम ऑन मॅम असं म्हणले होते. तर आणि तिकडून पवार सरांच्या केबिनमधून रिप्लाय पण आला की कम ऑन म्हणून. मी पवार सर, पूर्ण स्टाफ आणि स्टुडंट सगळे हसत होतो आम्ही. तर सांगायचं एवढंच की खूप फ्रेंडली वातावरण आहे आणि तेवढंच तुम्हाला स्ट्रिक्टली डिसिप्लिन पण शिकवली जाते. खूप गमती आहेत. म्हणजे व्हिजिटला गेल्यानंतर बस बंद पडणं, नंतर आमचं ट्रॅडिशनल डेची मिरवणूक, नंतर ढोल ताशे वगैरे, खूप अचिव्हमेंट्स पण सांगण्यासारखे आहेत, पण आता वेळ कमी असल्यामुळे नाही बोलू शकत. तर मी लास्टला एवढंच सांगेन की स्टुडंटना की एजी पाटील कॉलेजसारखं वातावरण, तिथल्यासारखं मोटिवेशन तुम्हाला इतर कॉलेजेसमध्ये नाही भेटणार. आणि इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तर एवढं पर्सनली कोणच लक्ष देत नाही आपल्याकडे, आपल्या स्वतःलाच डेव्हलप व्हावं लागतं. तर त्याचा फायदा घ्या, हार्ड स्टडी करा. थँक्यू. हे एवरीवन, मेरा नाम है सलमान उस्ताद और मेरी ब्रांच थी डिप्लोमा इन सिविल इंजीनियरिंग और मेरा पासिंग ईयर है 2017 और मैं करंटली जो है दोहा कतर में एज अ साइट इंजीनियर काम कर रहा हूँ. मेरे पॉइंट ऑफ व्यू से तो कॉलेज टॉप नंबर पे है. वहाँ का स्टाफ है, वहाँ की टीचिंग स्किल, वहाँ के एक्स्ट्रा एक्टिविटी, जैसा कि एक्स्ट्रा एक्टिविटी निर्माण है, प्रेजेंटेशन के जो इवेंट रहते हैं और निर्माण जो है सिविल, स्पेशली सिविल के लिए. और वहाँ का स्टाफ मैं कहूँगा कि भाई शोलापुर में बेस्ट स्टाफ है. वह स्टाफ का बहुत सपोर्ट मिलता है स्टूडेंट को. तैयारी ली जाती है एग्जाम्स की, और लैब, सर्वे लैब, हाइड्रोलिक लैब और मॉस लैब है और जियोटेक की लैब है. कहूँ मेरे बहुत से दोस्त भी थे दूसरे कॉलेजों में, लेकिन मैं तो नहीं देखा हूँ कि भाई सर्वे के ऐसे इंस्ट्रूमेंट हो गए दूसरे कॉलेज में. तो एजी पाटील इज गुड कॉलेज. नमस्कार, मी आदिती राघवेंद्र काळे. मी एजी पाटील पॉलिटेक्निकमधून 2017 साली डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पूर्ण केलेलं आहे. मी कॉलेजची खूप आभारी आहे, कारण त्यांनी ई भरारीच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा कॉलेजशी जोडले. ई भरारीसारखे कार्यक्रम खरंच खूप प्रशंसनीय आहेत. ते विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देतातच आणि त्यांची प्रगतीही होते. एजी पाटील पॉलिटेक्निकमध्ये लाभलेल्या माझ्या सर्व शिक्षकांची मी खूप आभारी आहे, कारण फर्स्ट इयरपासून फायनल इयरला येईपर्यंत त्यांनी जो माझ्या नॉलेजचा बेस बनवला, त्याचा खरंच आज माझ्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. डिप्लोमा पूर्ण करत असतानाच टेक्निकलसोबतच कॉलेजचे विविध वर्कशॉप्स, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग्स अरेंज केले. त्याचे मोल आज मला विविध कंपन्यांचे इंटरव्ह्यूज देताना अनुभवण्यास मिळाले. कॉलेजच्या या ई भरारी कार्यक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काय मग कळलं आपलं कॉलेज किती भारी आहे. नाव I would like to request our honorable principal, Dr. M.A. Chaugule sir, to address us. नमस्कार. ई भरारी या आगळ्या वेगळ्या उपक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आशा करतो की आपण सर्वजण शासन निर्देशाचे काटेकोरपणे पालन करून आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित असाल आणि काळजी सुद्धा घेत असाल. आपल्याला माहित आहे की एजी पाटील पॉलिटेक्निकची सुरुवात
2008 साली झाली आणि सातत्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत कॉलेजने MSBT कडून एक्सलंट ग्रेड मिळवले आहे. माझ्या सर्व सहकारी प्राध्यापकांच्या अथक मेहनतीने आणि मॅनेजमेंटच्या सहकार्याने वर्ष 2018-19 मध्ये 3 वर्षासाठी जागतिक दर्जाचे NBA मानांकन नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन न्यू दिल्ली कडून मिळवले. हे यश मिळवण्यात विद्यार्थ्यांचा, पालकांचा व इंडस्ट्रीचा मोलाचा वाटा होता. या यशस्वी कामगिरीमुळे AICTE न्यू दिल्ली कडून तब्बल 18 लाख रुपयाचे 3 कार्यक्रम मंजूर झाले. तसेच विविध राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांकडून त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून एकूण 55 लाख रुपयाचे तंत्रज्ञान, प्रयोगशाळेतील इक्विपमेंट, सॉफ्टवेअर मिळाले. विशेष बाब म्हणजे सध्या जगात लोकप्रिय असलेले 3D प्रिंटर सुद्धा कॉलेजमध्ये उपलब्ध झाले आहे. दरवर्षीप्रमाणे गेल्या शैक्षणिक वर्ष 19-20 मध्ये एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस कॅम्प, SAP, नॅशनल लेव्हल टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन ॲनम, अक्रेशन, ई-फ्लॉक्स, सॉफ्ट इन्सिग्निया, निर्माण व इतर को-करिक्युलर ऍक्टिव्हिटीज संपन्न झाल्या. जागृती महिला विचार मंच अंतर्गत विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन समाजातील नामांकित व यशस्वी महिलांकडून करण्यात आले. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून सर्व गरजू विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. करोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून AG पाटील पॉलिटेक्निकने सेकंड इयर व थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांचे 1 जून पासून दररोज ऑनलाईन लेक्चरची सुरुवात केली आणि याच शैक्षणिक वर्षापासून सांगण्यास अत्यंत आनंद होतो की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा नवीन कोर्स आपल्या कॉलेजमध्ये सुरू होत आहे. मागील वर्षभरात आपल्या AG पाटील परिवारातील कैलासवासी संतोष अण्णाराव पाटील, उपाध्यक्ष शांती एज्युकेशन सोसायटी, कैलासवासी सौ सर्वोदय मॅडम, लेक्चरर कॉम्प्युटर डिपार्टमेंट आणि कैलासवासी कुरेशी सर, हेड कॉम्प्युटर डिपार्टमेंट डिग्री विंग यांना देवाज्ञा झाली. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये या व्यक्तीने केलेले योगदान सदैव लक्षात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की करोनाच्या अवघड प्रसंगात सर्वांनी काळजी घ्या. स्टे होम, स्टे सेफ. शेवटी या ई-भरारीच्या अभिनव उपक्रमास पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. प्राचार्यांनी सांगितलेल्या विद्यालयाचा वार्षिक अहवाल आपल्याला कळालाच असेल. आता मी आपल्या ई-भरारीला लाभलेले प्रमुख पाहुणे, आपल्या अमोघ वक्तृत्वाने ठसा उमटवणारे माननीय श्री गणेश शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. AG पाटील पॉलिटेक्निक कॉलेज सोलापूर, आपण हा जो उपक्रम राबवत आहात, मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळेजण चिंतेत आहोत की व्यापाराचं काय होणार, शिक्षणाचं काय होणार, अनेक प्रश्न तुमच्या माझ्या मनात आहेत. दिल्लीमध्ये तर एका कुटुंबानं आत्महत्या केली, काही विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या, काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. एवढंच काय, फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलं करिअर करणाऱ्या सुशांत सिंग राजपूतनं सुद्धा आत्महत्या केली. आता आपल्या अनेकांच्या डोळ्यासमोर प्रश्न असतील की नेमकं होईल काय, पुढे आपण कसं जाणार आहोत. मला वाटतं ही चिंतेची वेळ नाही तर थोडंसं चिंतनाची वेळ आहे. मानवजातीवर याच्याही अगोदर अशी अनेक संकट आलेली आहेत, पण माणूस त्यातून तावून सुलाखून बाहेर पडला आणि त्यानं पुन्हा उंच भरारी घेतलेली आहे. निवळ रस्ते सुधारले म्हणजे प्रगती झाली असं नाही, निवळ इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं म्हणजे प्रगती झाली असंही नाही. मला वाटतं शाश्वत विकासाच्या दृष्टीनं थोडंसं चिंतन करण्यासाठी निसर्गानंच तुम्हाला मला हा वेळ दिलेला आहे. आपण निसर्गाच्या संदर्भात कधी विचार करणार आहोत की नाही? मला वाटतं ही वेळ आहे आपण निसर्गाच्या संदर्भात थोडंसं जागृत होण्याची. म्हणून मी सगळ्या तरुणांना आव्हान करेल, चिंता करू नका, आता चिंतन करण्याची ही वेळ आहे. मला आपल्याला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की असं खचून जाऊ नका. आत्महत्या वगैरे हे तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. तुम्हाला मी एक साधी गोष्ट सांगेन. 2 पक्षी घरटं बांधलं, पावसात ते घरटं पडलं, त्यातला एक पक्षी रडायला लागला, घरटं तर पडलं, आता काय करायचं. दुसरा पक्षी म्हटला, थांब, रडू नको, पाऊस संपेल. रात्रभर पाऊस पडत राहिला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस गेला, स्वच्छ सूर्यप्रकाश. आणि मग त्या दुसऱ्या पक्षानं सांगितलं, बघ सूर्य उगवलाय, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, आपण एक काम करू, परत उंच भरारी घेऊ आणि परत एक एक काडी गोळा करत परत घरटं बांधू. पहिला पक्षी म्हटला, आपण हे घरटं तर पडलं. तेव्हा दुसऱ्या पक्षानं सांगितलं, राजा, घरटं पाडणं त्या पावसाच्या हातात आहे, पण घरटं बांधणं मात्र आपल्या हातात आहे.
आणि हो, कोणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत, आपण पक्षी आहोत. आपली घरटी आपणच बांधायची असतात. कुठल्या पशु पक्ष्यानं कधी आत्महत्या केलेलं आपण पाहिलंय का? कधीच नाही. कितीही संकट आली त्यांच्या मदतीला कोणी नसतं, पण जिद्दीनं ती उभी राहतात. आपल्या मदतीला शासन आहे, प्रशासन आहे, आपलं कॉलेज आहे, आपल्या आजूबाजूची माणसं आहेत, आपले पालक आहेत. मग आपण काय एवढी चिंता करतो? मला वाटतं या शांततेच्या काळामध्ये थोडासा विचार करूया, थोडंसं चिंतन करूया, येणाऱ्या परिस्थितीवरती मात करून पुढं कसं जायचं हे ठरवूया. आपण या वेळेचा सदुपयोग कराल अशी आशा बाळगतो. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमच्या या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ आमचे विद्यार्थी नक्की घेतीलच. तुमच्या या प्रेरणेसाठी मनपूर्वक तुमचे आभार. आयुष्यात स्वप्नांचा पाठलाग करायला शिका, कारण जर स्वप्नांचा पाठलागच केला नाही तर आयुष्यात यशस्वी कसे होणार? चला तर असेच आयुष्यात स्वप्नांचा पाठलाग करून यशस्वी झालेल्या 3rd इयरच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट पाहूया. सर्वप्रथम कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. प्रथम क्रमांकावर आहे शेख सना सलीम 94.03%. द्वितीय क्रमांकावर आहे शेंदे स्नेहल सतीश 89.34%. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंट. प्रथम क्रमांकावर आहे कांबळे प्रिया भीमराव 83.96%. द्वितीय क्रमांकावर आहे चव्हाण सोनाली गंगाराम 83.88%. नेक्स्ट सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. प्रथम क्रमांकावर आहे जाधव श्वेता शिवाजी 94.36%. द्वितीय क्रमांकावर आहे दरंगे नेहा श्याम 92.18%. नेक्स्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. प्रथम क्रमांकावर आहे जहागीरदार अनिरुद्ध केशव 88.71%. द्वितीय क्रमांकावर आहे बेवूर जितीश जयतीर 88.47%. तृतीय क्रमांकावर आहे जेंदे आशुतोष व्यंकटेश 88.41%. मित्रांनो, जसं आपण 3rd इयरचे शायनिंग स्टार्स बघितले, तसं आता 2nd इयर मधले रायझिंग स्टार्स बघूयात. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. प्रथम क्रमांकावर आहे कुलकर्णी प्रवीण गुरुराज 91.66%. द्वितीय क्रमांकावर आहे जाधव वैष्णवी उमेश 91.53%. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. प्रथम क्रमांकावर आहे सुतार सागर भीमाशंकर 88.33%. द्वितीय क्रमांकावर आहे माशाळकर पृथ्वीराज बुडप्पा 85.22%. नेक्स्ट सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. प्रथम क्रमांकावर आहे हेडगिरे प्रज्ञा प्रवीण 88.63%. द्वितीय क्रमांकावर आहे चव्हाण सेजल विश्वनाथ 88.25%. नेक्स्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. प्रथम क्रमांकावर आहे वाळके शुभम ज्ञानेश्वर 87.59%. द्वितीय क्रमांकावर आहे सर्वदे पवन कुमार चंद्रकांत 86.06%. Here comes the result of first year students. Result of CO department. First rank goes to Mr. Humnavatkar Roshan with 92.85%. Second is Ms. Sheikh Farid Saman Ahmed 88.05%. Now EG department. Mr. Pali Paris Santosh, he has stood first by getting 86.57%. Second goes to Ms. Tivan Shetty Nisha Mallikarjun. She has scored 78.89%. Here comes civil department. Mr. Sarvagod Rahul Raj stood first with 91.03%. Mr. Shivgunde Ratnadip Chandrasekhar stood second by getting 90.48%. Now mechanical department. And first rank goes to Mr. Mane Vikram Tanaji, scored with 87.16%. Second goes to Mr. Kanade Sameshwar Uttam, he has got 84.23%. आता आपण पाहूयात फर्स्ट सेमचे रिझल्ट. अध्यापक सोहम चंद्रकांत याने 93.86% मिळवून प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. त्याला बेसिक मॅथमॅटिक्स या विषयामध्ये 100पैकी 100 गुण आहेत. करकाळे रोहित रेवणसिद्ध आणि शेख शारिका मोहम्मद रफिक यांना 93% आहेत. त्यांनी द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे. त्यांनासुद्धा
मॅथमॅटिक्स या विषयामध्ये 100 गुण आहेत. आणि हे बघा आमच्या कॉलेजचा तिसरा रामानुजन पाटील वैष्णवी हनुमंत, हिने 92.29% मिळवून तृतीय क्रमांक पटकवलेला आहे. आणि हिलासुद्धा बेसिक मॅथमॅटिक्स या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण आहेत. सर्व रँकर्सचे हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, आपलं कॉलेज अभ्यासाला तर वाव देतच, तसंच विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांवरही वाव देतं. तर आज फर्स्ट परफॉर्मन्स घेऊन येत आहे अनिशा उमरजकर. छलकाई मधुशाला मेरा चैन रैन नैन अपने साथ ले गया. नैनो वाले ने नैनो वाले ने नैनो वाले ने छेड़ा मन का प्याला. छलकाई मधुशाला मेरा चैन रैन नैन अपने साथ ले गया. पग पग डोलो रे हो, पग पग डोलो रे. डगमग सी मैं चलती हूँ, जगमग लो सी जलती. तेरे नैनों की कैसी मदिरा, थर थर कांपूं रे तेरे तीर से चिपटी. चंदन पे नाग सी लिपटी, मैं बेहोश तू नशा. ऐसी मोह की दशा, मेरा चैन रैन नैन अपने साथ ले गया. तुम्हालाही पाहायचेत का फोटोज? मग पहा मी आणि माझ्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केलेले फोटोग्राफी आणि व्हिडिओज.
Hello everyone, this is Shraddha Mane and I welcome you all to the E-Bharari Prize Distribution Ceremony 2020. Now I am going to announce the names of the students who have scored 100 on 100 in basic mathematics subject. So the first name is Mr. Deshpande Vedant Jayraj from first year Computer Engineering branch. Mr. Solapure Abhishek Mahesh again from first year Computer Engineering branch. Mr. Pandre Yash Kishore from first year Mechanical Engineering branch. Mr. Bivre Harsh Sidhir from first year Electronics and Telecommunication branch. Next are the names of the students who have won the prizes from other colleges. So the first name is Mr. Samarth Avinash Kulkarni from first year Mechanical Engineering branch. He has won the first prize in paper presentation in National Level Tech Fest Avishkar 2K20 at Belgaum and first prize in TechnoWave 2020 at SPM Polytechnic Kumte. Mr. Viraj Ajit Zadhav from second year Mechanical Engineering branch. He has won the first prize in Map Tech Quiz competition at Maulana Azad Polytechnic Solapur. Next is Mr. Divanji Ayush Abhay from third year Electronics and Telecommunication branch. He has won the first prize in MSBTE State Level Paper Presentation competition, first prize in MSBTE State Level Paper Presentation at Global Carnival Boramni, first prize in Circuitrix at Vista 2K20 competition Sihagarh College Solapur, first prize in State Level Project competition, first prize in quiz competition at SPM Polytechnic Solapur, first prize in state level paper presentation competition at SSWT Solapur, first prize in circuit building competition at Architect 2K20 Orchid College Solapur, and the second prize in project competition at Dista 2K20 competition Sihagarh College Solapur. Next is Mr. Banka Venkatesh Narayan from third year Electronics and Telecommunication branch. He has won the first prize in MSBT State Level Paper Presentation at Global Carnival Boramni, second prize in competition of project at Dista 2K20 Sihagarh College Solapur. And that's all. Thank you. Hello. So now we are going to continue the next prizes. Ms. Mane Shraddha Vaibhav from SYCU has secured first prize in National Level Paper Presentation Competition at AG TechFest 2K20. Then, Ms. Sheikh Sharika Mohammad Rafiq from FYCU has achieved first prize in Inter-College Essay Writing Competition at Sanveshwar College. Mr. Nair Tushar Shivdas from FYME has secured first prize in essay writing competition organized by IEI at GP. Mr. Kulkarni Nachiket Triamba from FYME has secured first prize in PPT preparation competition organized by AG Patil College. Mr. Basudkar Yuvraj Amarendra from FYCU has secured second prize in PPT preparation competition organized by AG Patil Institutes. Ms. Zadha Vaishnavi Umesh from TYCU has secured second prize in Java Battleground competition at Orchid Engineering College, as well as she has secured second prize in Blind Say competition at SSWT. Also, she is the runner-up in Blind Say competition at AG Patil Institutes. Ms. Chabukswar Siddheshwari Prakash from SYCU has secured second prize in National Level Paper Presentation in AG TechFest 2K20. Ms. Chabukswar Siddheshwari, Ms. Mane Pradnya, Ms. Batin Balmani and Ms. Dasari Nandini from SYCU. They all have secured first prize in documentary filmmaking at AG Patil Institute. Ms. Chavan Karishma Yashwant from SYCU. She is the winner in Blind Say competition at AG Patil Institute. Congratulate all those winners. Stay home, stay safe. It happens only in India. तो देखो, इंडिया विविधता में एकता का देश है। यहाँ पे हर अलग अलग ट्रेडिशन लोग अच्छे से मनाते हैं। तो वैसे ही ट्रेडिशन डे आपके सामने पेश आ रहा है।
दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है जो तुम भी कहो। सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। वाताश वाह असं म्हटलं की उस्ताद झाकीर हुसेन यांचं तबलावादन आठवतं। आज आपण पाहूया अन्वय देशपांडेचं तबलावादन व त्यानंतर तनुष राठोडचं गिटारवादन। नमस्कार, मी अन्वय माधव देशपांडे एजी पाटील कॉलेजमध्ये सेकंड इयर मेकॅनिकल शिकतो आहे। मी आज तुम्हाला तबला वाजवून दाखवतो, याचा सर्वांनीच आनंद घ्यावा।
धन्यवाद. नमस्कार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. अशी ही आपली माय मराठी, संतांच्या वाणीने पवित्र झालेली मराठी. तर मित्रांनो, मराठी दिनानिमित्त झालेल्या स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे. हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक कारकले रोहित रेवणसिद्ध, द्वितीय क्रमांक कुंभार उमेश महादेव, तृतीय क्रमांक जगताप दीक्षा शरद. निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक देशपांडे अन्वय माधव, द्वितीय क्रमांक सुलगडले संजना सोमेश्वर, तृतीय क्रमांक घाटे पुष्पा सिद्धारा. वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक पवार निकिता राजकुमार, द्वितीय क्रमांक गायकवाड अजिंक्य दशरथ. या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. नारी शक्ति है, नारी शक्ति है, सम्मान है, नारी गौरव है और वही अभिमान है. नारी ने रचा ये विधान है और उन्हें हमारा शत शत प्रणाम है. नारी शक्ति के इसी सम्मान को बरकरार रखते हुए हमारे कॉलेज में जागृति विचार मंच की स्थापना 2011 में की गई. तो चलिए आज हम इसके प्राइजेस देखते हैं. सो द प्राइजेस ऑफ रंगोली कॉम्पिटिशन. The first prize goes to Miss Kore Nikita and Miss Gaikwad Ujjwala of 3rd year CU. The second prize goes to Miss Togre Shreya and Miss Vanmane Vaishnavi of 2nd year Civil. Now the prizes of Mehendi competition. The first prize goes to Miss Thamke Sakshi of 2nd year CU. The second prize goes to Miss Marwalkar Srishti of 1st year CU. And the third prize goes to Miss Apurva Mane of 1st year CU. यानंतर आपण ऑनलाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व शिकवणाऱ्या शिक्षकांची गंमत बघूया. शिक्षकांनी मनावर घ्यायचं नाही बरं का, गंमत म्हणून बघा. ऑन हुआ सर, ऑन हुआ सर. हेलो सर. दूसरे किधर है? ओ पूरे बॉडी से करना है बेटा, पैर मिसिंग है. ओ हाँ. अरे क्या चल रहा है? कुछ नहीं, ऑनलाइन क्लास चल रहा है. बाहर आवाज नहीं आनी चाहिए. नहीं, बिल्कुल आवाज नहीं आएगी. नहीं आएगी, बिल्कुल आवाज नहीं. A few moments later. सर हम बस आ रहे थे, बीच में कुत्ता आया ना. नहीं सर, नेट की प्रॉब्लम थी सर. आज हम पढ़ने वाले हैं पहले जमाने में जंग कैसी होती थी. सर हाथ से सर. बेटा बचपन में तेरे सर के ऊपर कुछ गिरा था क्या? पहले जमाने में जब तलवार रहती थी, पूछो ही मत, एकदम हैवी रहती थी, एकदम हैवी. वेट उठाना. कुत्ता चिल्ला रहा है सर. बेटा मैं यहाँ से चप्पल फेंक के मारूंगा, स्क्रीन के अंदर तोड़ के तेरे मुंह पे जाएगा. सॉरी सर. बस अभी मैं क्वेश्चंस पूछने वाला. आदित्य बेटा, कार्निवोरस एनिमल्स के नाम बताओ. कार्निवोरस एनिमल्स
शेर की मम्मी, शेर की बीवी, शेर का बच्चा। और मैं शेर का चाचा। बेटा तू भी बचपन में मेंटल हॉस्पिटल से आया था क्या? क्या बात करते हो? खींच के मारूंगा स्क्रीन के अंदर घुस के। हाँ बेटा तुम बताओ। आ रहा हूँ बेटा, मैं 1 मिनट में आ रहा हूँ, जरा आराम से, मस्ती नहीं। चलो भाई सर गए, मजा आएगा। 5 minutes later. हाँ वापस आ। स्टूडेंट, आपको अपनी जिंदगी में क्या अच्छी चीज करने है, क्या बनने का, उसके बारे में बताओ। चलो हर्ष शुरू करो। सर मुझे IPS ऑफिसर बनना है, देश के लिए बहुत कुछ करना है, जैसे हमारे देश में करप्शन बिल्कुल बंद करना है और भूखे लोगों का पेट भरना है और उनको अनाज देना है और भारत को एकदम स्वच्छ बनाना है और बेरोजगारी बिल्कुल कम करनी है। क्या सर, आपकी आंखों से आंसू क्यों निकल रहे हैं? बेटा ये खुशी के आंसू है, इतना मोटिवेट मेरे को कोई भी अभी तक नहीं किया। चलो अभी क्लास इधर खत्म होती है, फिर कल दूसरी क्लास फिर से होएंगी। चलो आप सब क्विक करो। सर खुशी के आंसू है, दूसरे आंसू है सर। चल निकल, कल से क्लास के टाइम पे मत दो। चलो अभी पोछा मारने का है। धन्यवाद। सध्या करोनाचा कहर सगळीकडे सुरू आहे, तर याच करोनावर केतन भूकशक्ती व विदुर मॅडम यांनी केलेली कविता आपण ऐकूया। कवितेचे संदर्भ आहे सध्याची परिस्थिती व निसर्ग। कवितेचे नाव आहे असावा नियम एक निसर्गाचा। पावसाळ्यात भिजलेला नागरिक आत्ता थोडा सावरत होता। पावसाळ्यात भिजलेला नागरिक आत्ता थोडा सावरत होता। पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी बळीराजा आपल्या शेतात राबत होता। पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी बळीराजा आपल्या शेतात राबत होता। महापुराच्या संकटातूनही माणसाला जाग आली नव्हती। महापुराच्या संकटातूनही माणसाला जाग आली नव्हती। निसर्गाने इशारा देऊनही माणसे काही सुधारली नव्हती। निसर्गाने इशारा देऊनही माणसे काही सुधारली नव्हती। मग निसर्गाने अद्दल घडवण्यासाठी रुद्र रूप धारण केले। मग निसर्गाने अद्दल घडवण्यासाठी रुद्र रूप धारण केले। नावाजलेल्या चीनमध्ये कोरोनाचे जंतू पसरले। नावाजलेल्या चीनमध्ये कोरोनाचे जंतू पसरले। चीनमध्ये सुरू झालेला हा रोग आज संपूर्ण जगामध्ये तांडव करतोय। चीनमध्ये सुरू झालेला हा रोग आज संपूर्ण जगामध्ये तांडव करतोय। पण विषाचे गांभीर्य न समजणारे अजूनही रस्त्यावर फिरतोय। पण विषाचे गांभीर्य न समजणारे अजूनही रस्त्यावर फिरतोय। या महामारीपासून वाचण्यासाठी सरकारचे काही नियम पाळायला हवेत। या महामारीपासून वाचण्यासाठी सरकारचे काही नियम पाळायला हवेत। आपले अस्तित्व जर टिकवायचे असेल तर फक्त माणसे घरात बसायला हवेत। आपले अस्तित्व जर टिकवायचे असेल तर फक्त माणसे घरात बसायला हवेत। कदाचित असावा नियम एक निसर्गाचा, असावा नियम एक निसर्गाचा। धन्यवाद। कवितेचे नाव आहे विरहातील मैत्री। मैत्री ही संकल्पना तशी जुनीच आहे, विरहातील मैत्री हे मात्र त्यात विशेष आहे। माणसाचं जीवन हे एक रहस्यमयी पुस्तक आहे। मैत्री हे त्या पुस्तकाचं पहिलं पान आहे। मैत्रीत भेटणं, एकत्र वेळ घालवणं हे मैत्रीची शान आहे। पण या लॉकडाऊन काळात फोनवर गप्पा मारणं यात सुद्धा मोठा आनंद आहे। वैश्विक महामारीपासून स्वतःला वाचवणं हे आपलं ध्येय आहे, पण न भेटता मैत्री जिवंत ठेवणं हे सुद्धा मोठं टास्क आहे। या कोरोनाला मुळासकट तर घालवायचंच आहे, कारण पुन्हा कॉलेज कट्ट्यावर मनसोक्त बसायचं आहे। कॉलेज बंक करणाऱ्या मित्राला सुद्धा वर्गात बसायचं आहे। मास्क लावून का होईना आपल्या जिगरी दोस्ताला भेटायचं आहे, कारण विरहातील मैत्री हे त्यात विशेष आहे। काय मग मित्रांनो, कशी वाटली कविता? आवडली ना? डोक्यात गेली की डोक्यावरून गेली? जोक सपाट। थांबा, कुठे चाललाय? अभी बहुत कुछ आने वाला है। ओपन एअर चॅलेंज, पबजी, लूडो या सर्वांपासून बोर झाला आहात ना? खूप आठवण येत असेल कॉलेजची, ओ यारों की यारी, कॅम्पस की दुनियादारी। चला तर मग वाट कशाची पाहताय, होऊन जाऊ दे आपल्या अंदाजमध्ये। आपण केलेल्या अशाच धमाल मस्तींचा, क्रेझी मुवमेंटचा हा क्रेझी व्हिडिओ पाहूया। Lose control. Lose control. One more time. Lose control. Lose control.
वाला मी तो पाठशाला मस्ती की पाठशाला मी तो पाठशाला मस्ती की पाठशाला Lose control. चेहरे की किताबें हैं हम वो पढ़ने आते हैं ये सूरत तेरी मेरी मोबाइल लाइब्रेरी यारों की इक्वेशन है लव मल्टीप्लिकेशन है जिसमें देखो जीता है वो अल्फा है जीता है वो अल्फा है जीता है वो अल्फा है जीता है पहला नशा पहला खुमार नया प्यार है नया इंतजार करूं मैं क्या रहा मेरे दिल बेकरार मेरे दिल बेकरार छत्रपति शिवाजी महाराज के जय। हम रहे या ना रहे कल कल याद आएंगे ये पल पल ये है प्यार के पल चल आ मेरे संग चल चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी कल मिल जाए तो होगी खुश नसीबी हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल हम रहे या ना रहे कल कल याद आएंगे ये पल चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी ಕರೈ ನನ್ನು ಚೇರದೀಸ್ತಿವೆ ಬುಟ್ಟಬೊಮ್ಮ ಬುಟ್ಟಬೊಮ್ಮ ನನ್ನು ಸುತ್ತುಕೊಂಡಿವೆ ಜಿಂದಗಿಗೆ ಅಡ್ಡಬೊಮ್ಮೈ ಜಟ್ಟ ಕಟ್ಟುಕೊಂಡಿವೆ और इसको मैं सिखाऊं क्या जलता समंदर डर जा तू साथ ये रब है डरना तू खुद से ही आगे बढ़ जा तू
अभ्यास खूप झाला, क्रेझी मुवमेंट्स पण खूप झाले. आता बघूयात स्पोर्ट्स. तुम्हाला माहित आहे का, एजी पाटील मधील विद्यार्थी कॉलेज बाहेरील IEDSSA म्हणजेच इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन आणि डिप्लोमा युथ फेस्टिवल म्हणजेच DYF मध्ये उत्तुंग यश प्राप्त करून आलेले आहेत. पवार कृष्णा श्याम फ्रॉम FYEJ विनर इन 85 kg वेट लिफ्टिंग इन IEDSSA स्पोर्ट्स. दिवाणजी आयुष बोबे प्रज्वल माशाळकर पृथ्वीराज फ्रॉम TYEJ and Patil Parappa from FYME runner up in table tennis in IEDSSA sports. Kulkarni Vaishnavi and Chakre Sanjota from TYEJ runner up in girls table tennis in DYF. Harwalkar Ankita and team from TYEJ runner up in girls cricket in DYF. Bobe Prajwal, Mashalkar Prithviraj and Amle Siddharud from TYEJ runner up in boys table tennis in DYF. Hello everyone. Now we shall move towards indoor sports. We shall start with chess. Girls runner up we have second year computer Miss Fasagi Nisarga and winner second year computer Miss Timbake Sakshi. And in boys runner up third year computer Mr. Patil Amarnath and winner second year electronics Mr. Deshpande Pranav. Now table tennis. Girls runner up we have third year electronics Miss Chakre Sanjota and winner third year electronics Miss Kulkarni Vaishnavi. And boys runner up we have third year electronics Mr. Mashalkar Prithviraj and winner third year electronics Mr. Bobby Prajwal. Now I am going to read out the list of outdoor sports. Let's start with cricket. In girls, runner-up team is from SY Civil, Miss Vanmare Vaishnavi and team, and winner team is from SY and TY Electronics, Miss Harwalkar Ankita and team. In boys, runner-up team is from FY Mechanical, Mr. Patil Raj and team, and winner team is from TY Mechanical, Mr. Vanmore Sachin and team. Next, tug of war. In girls, runner-up team is from FY Computer, Miss Sheikh Sarika and team, and winner team is from TY Electronics, Miss Chakre Sanjota and team. In boys, runner-up team is from SY Computer, Mr. Bargale Omkar and team, and winner team is from TY Mechanical, Mr. Malgonda Shrishel and team. Next, athletics, 100 meter running. In girls, runner-up is from FY Computer, Miss Aishwarya Savre, and winner is from TY Computer, Miss Sunita Ramgar. In boys, runner-up is from FY Mechanical, Mr. Parappa Patil, and winner is from FY Civil, Mr. Sujal Surve. E-Bharati 2019-20 मी सर्व उपस्थितांचं संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या कॉलेजमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचा गेल्या 3 वर्षातला उत्कृष्ट परफॉर्म केलेला विद्यार्थी बेस्ट स्टुडंट अवॉर्ड आणि कर्मचारी जे काम करतात त्यांच्या कामाचे अवलोकन केलं जातं. त्यांच्यासाठी बेस्ट एम्प्लॉई आणि विभागवार बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड असा आम्ही दरवर्षी जाहीर करतो. तर याही वर्षी माझ्याकडे ती जबाबदारी आहे, त्यामुळे विभागातल्या बेस्ट स्टुडंटची नावं मी जाहीर करतोय. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट द बेस्ट स्टुडंट अवॉर्ड गोज टू मिस वैष्णवी जाधव. इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट द बेस्ट स्टुडंट अवॉर्ड गोज टू मिस्टर सागर सुतार. सिविल इंजिनियरिंग डिपार्टमेंट द बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिस प्रज्ञा हेडगेरी. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट द बेस्ट स्टुडंट अवॉर्ड गोज टू मिस्टर शुभम वाळके. मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो.
आणि त्याचबरोबर याच्या आधी पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेला ज्यांनी ज्यांनी पारितोषिक मिळवले अशाही विद्यार्थ्यांचं अभिनंदन. बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड 2019-20. Can you please guess it? Yes, he is from General Science Department, Maths Professor. आमच्याकडचे मिस्टर विजय आवटे यांना 2019-20 या वर्षाचं बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड दिले. कॉंग्रॅच्युलेशन्स आवटे सर. आणि शेवटी बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड 4ही विभागातून मागच्या वर्षी उत्कृष्ट परफॉर्मन्स असलेला डिपार्टमेंट ज्याला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड जातं सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आय कॉंग्रॅच्युलेट टू एव्हरीबडी. पवार सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या सर्व स्टाफ समवेत त्यांचा अवॉर्ड पारितोषिक त्यांनी स्वीकारावं. शेवटी सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन. अँड फ्रॉम माय साइड आय विश द बेस्ट ऑफ लक फॉर युअर गुड हेल्थ अँड स्पिरिट. प्लीज टेक केअर, फॉलो सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स अँड बी सेफ. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर मी बक्षीसपात्र विद्यार्थी व पालक यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. Hello, today I am very happy and excited because of this award. But indeed this is all because of my parents and teachers. If they were not there, I could achieve nothing. And I am really grateful to my teachers for their support and encouragement. They taught us never to lose hope. Because of that, I kept moving and will do the same in future. And I also like to thank this institute for giving me an opportunity to perform my best. Thank you so much. Hello everyone. Today I am very surprised and very happy because of this special award. But this is all blessing of my parents and teachers. So thank you very much for the teachers who raised me through their efforts and dedication. My teachers have guided me like my parents and supported me like my friends, due to which they have a special place in my heart today. And I am also thankful to my dear friends who always supported me in my work. And I like to thank this institute for giving me an opportunity to perform my best. Thank you so much. नमस्कार, मी केशव जागीरदार. आपल्या कॉलेजमधील अनिरुद्ध जागीरदार हे मेकॅनिकल डिपार्टमेंटला मागच्या वर्षी जो पहिल्या ह्याच्याने उत्तीर्ण झाला त्याचा मी पालक या नात्याने आपल्या एजी पाटील कॉलेजबद्दल माझं जे मनोगत आहे ते मी थोडक्यामध्ये व्यक्त करतो. माझा मुलगा 2016 मध्ये मेकॅनिकलच्या फर्स्ट इयरला आपल्याकडे ऍडमिशन घेतला. त्यानंतर 3 वर्ष तो तिथं होता. या 3 वर्षामध्ये माझ्या मुलाने एकदाही कुठल्याही विषयाला कुठल्याही वर्षाला ट्युशन ही लावलेली नाही. आणि याचं सर्व श्रेय मी आपल्या कॉलेजमधील सर्व सरांना देतोय. त्याच्यामध्ये आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, वैशोरी, सर्व टीचिंग स्टाफ यांना मी देतो. कारण आपल्या कॉलेजमधलं ॲटमॉस्फिअर, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे इतकं छान आहे. आपल्या कॉलेजमधील सर्व सर हे विद्यार्थ्याकडून पर्सनली अभ्यास करून घेतात. अभ्यास नाही केला तर त्याबद्दल त्याला शिक्षाही प्रसंगी देतात, पण त्याकडनं अभ्यासही करून घेतात. याच्याबद्दल मी सर्व सरांचा मी आभारी आहे. दुसरी गोष्ट, नुसता अभ्यासच नाही तर त्याबरोबरीनच ते इतर ऍक्टिव्हिटीज सुद्धा करतात. उदाहरणार्थ ट्रिप जाणे, इंडस्ट्रियल व्हिजिट जाणे, गॅदरिंग करणे, याच्यातनं ते आपल्या मुलाला, आपल्या विद्यार्थ्यांना थोडंसं वेगळं स्वरात त्यांनी हे करतात. त्याबद्दल त्यातलं वातावरण हे फ्रेंडली आहे, तसं स्ट्रिक्टली सुद्धा आहे. आणि दर वर्षाला 2दा आपण पेरेंट्स मीटिंग घेता, ही खूप चांगली बाब आहे. पेरेंट्स मीटिंगमध्ये आपण आपल्या पालकांना बोलून आपला विद्यार्थी कुठं आहे, त्यांनी काय करायला पाहिजे
अजून तिची प्रगती ती कशी साध्य करून घेतात याबद्दल ते पेरेंट्सशी त्यांनी सल्ला मसलत करतात. ही खूप चांगली बाब आहे. तरी आपण मला 2 मिनिटं बोलण्याकरता वेळ दिला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. थँक्यू. मी ज्ञानेश्वर मारुती वाळके. माझा मुलगा शुभम ज्ञानेश्वर वाळके याने 2017 साली पॉलिटेक्निक मेकॅनिकल डिप्लोमाला एजी पाटील येथे एजी पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. प्रत्येक वर्षी तो प्रत्येक सेमिस्टरला चांगल्या मार्काने फर्स्ट क्लास मार्काने पास झाला. ह्या त्याच्या यशामध्ये वाटा सर्व सरांचा व तेथील पूर्ण स्टाफचा, प्राचार्य उपप्राचार्य एचओडी सर्व विषयाचे शिक्षक यांचा होता. त्याच्याकडून आणि शिवम हा हॉस्टेलला राहिला 2017 ते 2020 पर्यंत. हॉस्टेलवर राहून सुद्धा त्यांनी चांगला अभ्यास केला. तरी मी सर्व सरांचे व तेथील पूर्ण स्टाफचे आभार मानतो आणि एजी पाटील कॉलेजला शुभेच्छा देतो. त्यांच्या कॉलेजचे असेच विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत ही माझी मनापासून इच्छा. नमस्कार, मी प्राध्यापक संजय मुडगी आपणासमोर या ई भरारीच्या आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. लॉकडाऊनमुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम कॉलेजमध्ये अथवा सार्वजनिकरित्या साजरा करू शकलो नाही. परंतु या ई भरारीच्या माध्यमातून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा, मोटिवेट करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाला प्रोत्साहन देणारे व लॉकडाऊनच्या काळातही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे संस्थेचे सचिव मान्य श्री सिद्धेश्वरजी पाटील साहेब, कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉक्टर एम ए चौगुले सर, उपप्राचार्य मान्य श्री जाकडिया सर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गणेश शिंदे सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या वर्षीचे बेस्ट एम्प्लॉई आमचे मित्र आवटे सर, ई भरारीचे सर्व कमिटी मेंबर्स, आमचे एडिटिंग टीम श्री एन पी पाटील सर व दावणकर सर, सर्व एचओडी, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ व ऑफिस स्टाफ या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच अँकरिंग टीम, घरी बसून अँकरिंग केलेले सर्व अँकर्स, ई भरारीमध्ये सहभागी असलेले सर्व विद्यार्थी, परफॉर्मन्स पाठवलेले सर्व पार्टिसिपंट्स, कॉलेजशी नाळ जुडलेले माजी विद्यार्थी व सध्याचे विद्यार्थी, सर्व पालक व हा कार्यक्रम पाहणारे सर्व प्रेक्षक या सर्वांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. शेवटी या जागतिक महामारीमध्ये कोरोनाशी लढा देणारे सर्व डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ, पोलीस व सफाई कर्मचारी या सर्वांना आपल्या कॉलेजतर्फे, आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांतर्फे व स्टाफतर्फे मानाचा मुजरा. जय हिंद.
मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. फिर से गाँव में लौटेगी हंसी, फिर से शहरों में रौनक आएगी. ना होगी पाबंदी, ना रोक ही कोई, इसे साथ सारे यार होंगे. बांटेंगे हम खुशियाँ, गम भी हम मिलकर बांटेंगे. फिर से होगी सपनों की उड़ान, सड़कों पे सब नाचेंगे, पटरी पे पहिए भागेंगे, गूंजेंगे खेलों के मैदान. जो साथ दे दे सारा इंडिया, फिर मुस्कुराएगा इंडिया. जो साथ दे सारा इंडिया, फिर मुस्कुराएगा इंडिया, फिर जीत जाएगा इंडिया. जो साथ दे सारा इंडिया, फिर मुस्कुराएगा इंडिया. जो साथ दे सारा इंडिया, फिर मुस्कुराएगा इंडिया. जो साथ दे सारा इंडिया. जैसा कोई नहीं है, 80 नहीं 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहे तेरे जैसा कोई